Now we are going to study some remaining terminologies, from which first is pure line. It is a genetic trait for which an individual or a population is entirely homozygous. Homozygous म्हणजे ट्रू ब्रीडिंग किंवा प्युअर असतात, दोन्ही सेम असतात या ठिकाणी अलील्स. दे ब्रीड ट्रू ऑर प्युअर फॉर देअर फिनोटाइप और जीनोटाइप्स. Then next is F1 generation. F means filial, and the word filial is derived from the Latin word filin, means son, म्हणजे अपत्य. It consists of all offsprings produced from a parental cross. पॅरेंट्सच्या क्रॉस नंतर जे तयार होतात ते सर्व ऑफस्प्रिंग्स जे आहेत फर्स्ट पॅरेंटच्या क्रॉसिंग नंतर तयार झालेले त्यांना F1 जनरेशन असं म्हणतात. It is a first generation from a given mating between pure parents with contrasting characters. The next is F2 generation. It is a second generation produced by selfing or inbreeding of F1 generation offsprings. म्हणजे F1 जनरेशनच्या सेल्फिंग नंतर किंवा इनब्रीडिंग नंतर म्हणजे F1 जनरेशनचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांच्यामध्येच क्रॉसिंग झाल्यानंतर किंवा त्यांचे स्वतःशीच क्रॉस झाल्यानंतर जे जनरेशन तयार होतं त्याला F2 जनरेशन असं म्हणतात. दॅट इज प्रोजिनी प्रोड्यूस्ड फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल्स. फॉर एक्झाम्पल कैपिटल T स्मॉल t क्रॉस विथ कैपिटल T स्मॉल t, और कैपिटल R स्मॉल r क्रॉस विथ कैपिटल R स्मॉल r. देन नेक्स्ट इज पुनीत स्क्वेअर और चेकरबोर्ड. पुनीत हे सायंटिस्टचं नाव आहे का. इट इज अ डायग्रॅम दॅट इज यूज्ड टू शो पॉसिबिलिटीज ऑफ कॉम्बिनेशन इन अ पर्टिक्युलर क्रॉस. पुनीतने सर्वात आधी स्टॅटिस्टिकल डेटा एक्सप्रेस करण्यासाठी चेकरबोर्डचा वापर केला, म्हणून त्याला पुनीत स्क्वेअर असं म्हणतात. नंतर पुढचं आहे होमोलोगस क्रोमोसोम्स. होमो मीन्स सेम. Here the chromosomes which are morphologically, genetically and structurally identical chromosomes present in a diploid cell are called homologous chromosomes. म्हणजे डिप्लॉइड सेल जे तयार होतात मेल आणि फिमेल गॅमेटपासून, त्याच्यामध्ये मेल पॅरेंटकडनं आलेला एक क्रोमोझोम असतो आणि पेरेंटकडून आलेला एक क्रोमोझोम असतो, एका टाईपचा क्रोमोझोम असतो. तर हे मॉर्फोलॉजिकली म्हणजेच बाहेरून दिसायला, त्याचप्रमाणे जेनेटिकली म्हणजे त्याच्यावरचे जीन्स आणि त्यांचं स्ट्रक्चर हे सेम असतं, आयडेंटिकल असतात, आणि म्हणून ह्याला होमोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतात. ह्या क्रोमोझोम्समध्ये क्रॉसिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं मिओसिसमध्ये. सच क्रोमोझोम्स शोज क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मिओसिस. नेक्स्ट इज फिनोटिपिक रेशो. What is phenotypic ratio? It is a ratio of offsprings produced in F2 generation and subsequent generation with respect to their physical appearance. बाहेरचा appearance च्या साह्याने आपण जो रेशो काढतो F2 जनरेशनचा त्याला फिनोटिपिक रेशो असं म्हणतात. म्हणजे बाहेरून कसे दिसतात. फॉर एक्झाम्पल जर आपण मोनोहायब्रिड क्रॉस केला टॉल आणि डॉफ प्लांटचा तर 3 टॉल प्लांट त्याच्यामध्ये असतात आणि एक डॉफ प्लांट असतं की जे आपण बाहेरून बघू शकतो. सो फॉर एक्झाम्पल 3 टॉल एज टू 1 डॉफ इज अ फिनोटिपिक रेशो इन मोनोहायब्रिड क्रॉस. नेक्स्ट इज जीनोटिपिक रेशो. इट इज अ रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन द F2 and subsequent generation with respect to their genetic makeup. For example, 1 capital T, 2 capital T, 1 small t is a genotypic ratio in monohybrid cross. Now here you can see monohybrid cross. आता आपण 2 मेंडेलियन क्रॉसेस बघणार आहोत इथून पुढे. त्याची आपण घरी प्रॅक्टिस पण करायची आहे नंतर. These two crosses are monohybrid cross and dihybrid cross. या क्रॉसेसवरून मेंडलनी
तीन लॉज, मेंडलने दिलेले 3 लॉज आपण शिकणार आहोत. त्यातला पहिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. त्यातला पहिला क्रॉस आता आपण बघणार आहोत, मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो मीन्स सिंगल, ह्या ठिकाणी सिंगल ट्रेट घेऊन त्याचं क्रॉसिंग केलं जातं. डेफिनेशन बघूयात आपण. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. फक्त एकच ट्रेट या ठिकाणी कन्सिडर केलेली असते क्रॉसिंगसाठी. और द क्रॉस बिटवीन द पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात. क्रॉस ऑफ पॅरेंटल टॉल प्लांट इज विथ फॅक्टर्स कॅपिटल टी and dwarf with small t. Graphic representation of monohybrid cross. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती पॅरेंट्स लिहिलेलं आहे. पॅरेंट्स या ठिकाणी प्युअर पॅरेंट्स असतात, म्हणजे प्युअर टॉल आणि प्युअर डॉफ. तर जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला दिसतंय टॉल प्लांट आणि डॉफ प्लांट ह्यांचा क्रॉस केलेला आहे. सो टॉल plant with genotypes, these are the genotypes of tall plant and these are the genotypes of small plant or dwarf plant. The genotypes of tall plant are capital T and the genotypes of dwarf plant are small t. After gamete formation of these tall plant and dwarf plant, here you can see the gametes. Same type of gametes are produced by tall plant because the plant is pure plant, that is capital T and capital T. Here also same, that is small t and small t are produced by dwarf plant. Here you will consider only one gamete, that is single capital T, and here small t, single small t. After the combination of these two capital T and small t, the F1 generation gives capital T and small t, and here the plants are all tall plants because capital T is there. Capital T is always dominant, it shows dominant character, and small t is a recessive character. Hence the plant externally or phenotypically is always a tall plant. Then after selfing, here you can see the process of selfing. Again the parents are F1 hybrid tall, that is hybrid tall and hybrid tall are crossed with the alleles capital T and small t, and here also capital T and small t, because the process is selfing or inbreeding. Its gametes are, here the gametes are not same, so we cannot consider only single gamete. We have to consider both the gametes, that is capital T and small t. Here also capital T and small t. But how we can write? हे आपण कसं लिहू शकतो? आधी आपण जे बघितलं होतं F1 जनरेशनमध्ये की आपण एकच कॅपिटल टी घेतला होता किंवा स्मॉल टी घेतला होता. इथे मात्र आपल्याला दोन्ही गॅमेट कन्सिडर करावी लागणार आहेत. त्याच्यासाठी एक नवीन पद्धत वापरली जाते जी मेंडेलनी वापरली होती. त्यांनी पुनीत स्क्वेअर किंवा चेकर बोर्डचा वापर केला होता. तर ह्यामध्ये आपण बघू शकता F1 जनरेशन, यामध्ये या ठिकाणी एक गॅमेट लिहिलेला आहे आणि इथे एक गॅमेट लिहिलेला आहे. सेम गॅमेट्स आपल्याला इथे पण पाहायला मिळतात. हे जे दोन पार्ट आहेत हे आहे, याच्यापैकी एक कन्सिडर केलं जातं फिमेल म्हणून आणि एक कन्सिडर केलं जातं मेल म्हणून. तर आता आपण ह्याचे कॉम्बिनेशन्स बघूयात. हियर कॅपिटल टी and capital T combines to form capital T in first block. Then this capital T again combines with this small t
and forms capital T and small t. Here this capital T combines with this small t to form capital T and small t, and this small t and again this small t combines to form small t small t. So genetically, phenotypically, you can see here three combinations, like this is a genotypic ratio, you can see here genotypic ratio, and this is a phenotypic ratio. Genotypic ratio म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन्स दिसले, तर आपल्याला 3 कॉम्बिनेशन्स जिनोटिपिकली दिसले होते, 1 2 आणि हे 3. हे मी आता डॉट दिले त्याच्यावरनं तुम्हाला दिसत आहे. तर जिनोटिपिक रेशो काय आहे? कॅपिटल टी किती आहेत? 1 आहे. कॅपिटल टी स्मॉल टी किती आहेत? 2 आहेत. आणि स्मॉल टी किती आहे? 1 आहे. म्हणून जिनोटिपिक रेशो आहे 1:2 2:1. अँड द फिनोटिपिक रेशो इज, आता बाहेरून आपल्याला हे कसे दिसतात हे प्लांट्स, तर टॉल किती दिसतात, तर टॉल म्हणजे ज्या ठिकाणी कॅपिटल टी आहे त्याच्याबरोबर कुठलाही अलील असला तरीसुद्धा कॅपिटल टी आहे म्हणजेच तेच कॅरेक्टर ॲपियर होणार आहे फिनोटिपिकली, म्हणजे बाहेरून. मग आता या ठिकाणी कोण आहे, तर हा एक आहे, हा दुसरा एक आहे आणि हा तिसरा एक आहे. म्हणजे हा टॉल आहे, हा टॉल आहे, हा सुद्धा टॉल आहे आणि हा सुद्धा टॉल आहे. म्हणजे टॉल किती आहेत, तर 3 टॉल. आणि स्मॉल टी एकच आहे, म्हणजे डॉफ किती आहेत, तर 1 डॉफ आहे. सो द रेशो इज 3:1 रेशो. Here the Mendel's laws of inheritance, first Mendelian law, that is law of dominance. Law of dominance states that when two homozygous individuals with one or more sets of contrasting characters are crossed, the alleles or the characters that appear in F1 are dominant and those which do not appear in F1 are रेसेसिव्ह. म्हणजे या ठिकाणी जे कॅरेक्टर्स F1 जनरेशनमध्ये ॲपियर होतात ते एक्सटर्नली ॲपियर होतात ते डॉमिनंट कॅरेक्टर असतात, आणि जे एक्सटर्नली ॲपियर होऊ शकत नाही, फिनोटिपिकली ॲपियर होऊ शकत नाही, ते रेसेसिव्ह कॅरेक्टर्स असतात. सो दोज विच डू नॉट ॲपियर इन F1 जनरेशन आर रेसेसिव्ह कॅरेक्टर्स. दिस लॉ कॅन बी एक्सप्लेन्ड विथ मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट. हा लॉ मोनोहायब्रिड क्रॉस करून आपण बघितलेलं आहे मगाशीच एक्सप्लेनेशन त्याचं. इन मेनी केसेस द डॉमिनन्स इज नॉट कम्प्लीट ऑर ॲबसेंट. मेंडेलच्या एक्सपेरिमेंट्समध्ये आपल्याला एक तर कम्प्लीट डॉमिनन्स दिसतो किंवा कम्प्लीट रेसेसिव्हनेस दिसतो, परंतु मेंडेलच्या नंतर संशोधन जे झालं त्यामध्ये बऱ्याचदा इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स हे बघायला मिळालेले आहेत. So in many cases the dominance is not complete or absent. Hence the law of dominance is significant and true, but it is not universally applicable.